पुरवला मी म्हटलं येताच की काय धोंडो बिंडो घेऊन आता धोंड लावू का 2-3 वेळा बोलले युट्यूब करता बाय कट करा तेवढा त्यांचं पुळावले त्याच्यावरनं सुद्धा रील बनवती बायकोच कंटाळलो आहे म्हणून बाकी ठीक आहे. आणि तर मुंगीचं सांगितलेलं सुद्धा बुवा खरा आता मी त्या सांगितलेलं होते काहीतरी विनोद केलेलो असाच बुवा एका झाडावर 2 मुंगळे होते आणि त्या झाडाच्या खाली हत्ती होतो. एका मुंगळीक सू झाला त्या हत्तीच्या पाठीवर पडला पण दुसऱ्या मुंगळीक सू झाला तर पडला नाही तर किती बुवा हो तिने हगीच घातला नव्हती. असले लय गमती आहेत माझ्याकडे या भयानक आहो सगळा तिने कुणीतरी सांगलं नाही ढेंगात जात तसं मी कोणाच्या तरी उगाच घुसत नाही. शेवटी आपल्यात सुद्धा किंमत आहे ना. तुम्ही टोपी किती काढला मी तुमका विचारणार होते टोपी खाली दडलंय काय. आमची ओरिजिनल टोपीच केलेली आहे त्या परमेश्वराने टोपीच घालून पाठवला ना ओरिजिनल टोपी. बाकी बुवा अतिशय मजा वाटली आणि नवीन कलाकार पुढे येण्यासाठी म्हणजे मी माझा मोठेपणा सांगत नाही पण या आईच्या समोर सांगते बुवा की माझं ह्योच एक प्रयत्न माझ्या रत्नागिरी जिल्ह्यात असू दे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असू दे की नवीन कलाकार ते पुढे येऊन दे कारण ते इल्याशिवाय ह्या बुवा चालू ठेवूचा ना आपलं जे चंद्रकांत कदम बुवा परशुराम पांचाळ बुवा काशीराम परब बुवानी जो वारसो दिलेला तो मीच करून नुसतं आमचे आता दिवस संपत गेले. आम्ही कंटाळलो आता भांडी घासून घासून तुम्ही भांडी घासताच मी आता उद्यापासून कपडे धुवून सुरुवात करते. बायको पण विचारत पडत की यांच्यात एवढं बदल कसं झालं कपडे धुवूक लागले. उद्या नेदी तिका सांगणार आहे बाल्टी किती कपड्यांची अकडी दी की एक बुवानी भांडी चालू केल्याने आणि आजपासून कपडे चालू करते. आणि आमचं आता इलाजच रवलो नाही बुवा 50% आरक्षण त्यांना लाडके बहिणी झाली आहेत ती आमका आता भांडी घासूचीच येळ येली आहे. 1,500 महिन्यात मिळतात मग आम्ही भांडीच घासणार बरोबर ना तर चुकीचं नाही बोललं. आणि ती योजना येल्यापासून यांच्यावर भांडी पडली नाही तर अगोदर नाही घासीत होते ते ना. वहिनी म्हणतात आता तुम्ही काम बिम करू नको महिन्यात येतात ते वापरा पण भांडी घासा. बाकी बरा आपलं असंच असतं बाकी उगाच तरी काहीतरी बोलणार नाही. जर तुम्ही बोललास 50% वो आरक्षण खरी गोष्ट ती महिलांसाठी 50% आरक्षण कारण साबणाची जाहिरात असली तरी सुद्धा बुवा महिला वर्गासाठी लक्ष लगाव खूपसुरती पाव आणि तुमच्या आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली बघाव म्हणून आमच्या भांडी घासूची येळ येली आहे. मंदिरात सुद्धा बुवा महिला वर्गाचा जागा पूजा सुद्धा मंदिरात आरती सुद्धा मंदिरात साधना सुद्धा मंदिरात आराधना सुद्धा मंदिरात आमच्यासाठी एकच जागा घंटा. कोणी पण यायचा टाण करायचा आणि पुढे जायचं. ती बघा लाईट गेली टाण केल्यामुळे ही भयानक परिस्थिती आहे बुवा. आणि ह्या असा होणार या कलियुगात काय होईल हे बुवा सांगता येत नाही. बाकी काय विषय तुम्ही जास्त बोलत नाही होताच फक्त तुमका बघितल्यानंतर आज माका माझ्या मित्राची आठवण झाली. मी तुमका बघू काही नव्हते रील्स मध्ये बघितले त्या होडीतून जरा वेगळे वाटताच तुम्ही. हो कोण म्हणता बेवड्याक मानणं आहे जबरदस्त भारी बुवा प्रेमातच पडले तर भारी बनवलं खरोखर आय लव्ह यू. बहिणींका सांगून टाका भंगू दे भांडी तुझी बघले करूया रात्री टाकायला बघले म्हणून सांगा लगीन करून टाकूया उद्या चला. घेवा तिने लिहून घेतलं तुमच्याकडे लगीन करून काय पुढे मार्की खाऊची हे पण जाम असले या काय तर जनावर वेगळाच
तिच्यामुळे मी ढेंगात जाते. असू दे, या ठिकाणी अतिशय चांगली सुरुवात. याच्यापेक्षा मनोरंजन करूया. मनोरंजन होतं फक्त ज्या कामासाठी आम्ही बुवाने सांगितलं आणि खरोखर या भजनामध्ये ताकद आहे. आणि बुवाने सांगितलं की मी मुद्दाम या भजनामध्ये पडलो बुवा. सलाम तुमच्यासाठी, कारण या परिवर्तन होणंच गरजेचं आज. कारण आज नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. आज कलियुगात नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. कारण खूप सगळा बदलत चालला हो. काय कधी होता, आता भजनात बसलो तर तो उद्या नसा, अशी परिस्थिती बुवा. कारण ह्या सगळा वेगळाच होत चालला. असू दे, आता सुद्धा बघा बुवा, या काय देवीची किती ताकद असत बुवा. मी म्हटलं होतं त्यांना, सांगितलं बाहेर ठेवू नको, कारण पाऊस कधी पडत त्याचो आमचो काय विषय नाही हो. माझ्या काय ह्याच्यावर एक थेंब पडवाचो नाही, रवतच नाही थेंब. पडलो की तो म्हटलं घसरण देत. पण सामानाचा काय करू, सामान म्हणजे पेटी बिटी, म्हणजे तुमच्या भाषेत अर्थ बिर्थ वेगळं केलं असतं. सगळा भिजत ना सामान, खालचा सुद्धा भिजत, ह्या सुद्धा वरचा, म्हणजे खालचा पकवात बिकवात सगळे भिजतील, या सगळा भिजणार. त्याच्यामुळे त्यांका म्हणत. पण काय ताकद आहे बुवा देवीची, अजूनपर्यंत थेंब पडलो नाही बुवा. आणि या पूर्ण भजन होईसर पाडाचं सुद्धा नाही, एवढी ताकद या नामस्मरणात आहे, बरोबर ना. आणि सगळे भजन रसिक सगळे आलेले आहेत. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी पहिल्यांदा सुरुवातीला सांगतो. आणि भजनाची सुरुवात करूया. फक्त वेळेचा बंधन ठेवूया, पैशाचा उगीच केला. म्हणण्याची पद्धत हो, पैसे कोण टाकणार. एखादं पाहुणं गेलो तर तो म्हणता चायचा उगीच केला आणि 2-4 कप उडवता. दुपारी पाहुणं गेलो तर तो सांगा जेवणाचा उगीच केलास आणि बरा आळा मारणार. म्हणजे कोणा फक्त म्हणण्याची पद्धत, पैसे कोण काय टाकणार. आशिष शिंदे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने आभारी आहे. धन्यवाद 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 बुवा. तुम्हाला सुद्धा सांगतो, बिंदास मागा गायता बोला. फक्त संदीप पावसकर या नाव पुढे येऊन द्या. अजून बिंदास बोला. आणि पुढे येण्यात काय आता जास्ती तुमचं करूकच नको. फक्त एवढा सांगा, पुजारी बुवांशी भारी झाली, आपोआप पुढे येणार तुम्ही. कारण ब्रँड आपण ओके. आणि लगे राहू, रील्स बनवू आपण. ह्याच्यात पण जरा लक्ष द्यावा थोडंसं. आता पुष्करूप जरा आणखी जरा प्रॅक्टिस करा. म्हणजे वाईट नाही म्हणत आहे मी, चांगल्याचं सांगते नाही तर राग येत. थोडं गुटण करबो माझे मित्र तेव्हा तर मी त्यांना सांगते जरा थोडं आणखी त्यांना हे करा. ओके, लगे राहू काय तर बुक्कीट टेंगू.